शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। व्हीप न मान्य करणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता सुनावणीसाठी राहुल नार्वेकर 7 दिवसांचा अधिकचा वेळ मागणार। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी आधी निर्णय घेण्याचे नार्वेकरांना निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीमध्ये याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। एकूण 5 याचिका 2 गटात एकत्रित करण्याचा निर्णय। 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन। मुंबई बँकचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि एनसीपीचे भूषण शेलार यांचा ठाकरे गटात प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झाला पक्ष प्रवेश। राम क्षत्रिय होता की नव्हता हे स्पष्ट करा, जितेंद्र आव्हाड यांचं भाजपला आव्हान। राम आमचा म्हणजे आमचाच, मर्यादा पुरुषोत्तम राम हे आम्हाला सांगणार, वेळ आहे म्हणून शांत बसावं लागतंय, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण दिल्याबद्दल शरद पवारांनी चंपत राय यांचे मानले आभार। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यानं ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक। डॉक्टर उपलब्ध होत नसल्यानं साळवी यांनी डीन आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारला जाब। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी ईडीकडे मागितली 1 महिन्याची मुदतवाढ। चौकशीला आज हजर राहण्यासाठी ईडीनं बजावलं होतं समन्स। पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडून द्यावी, महाराष्ट्रामध्ये येऊन काय फायदा झाला, मनोज जरांगेंची थेट पंतप्रधान मोदींवर टीका। मुंबईमधल्या 4 लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा। मुंबईमधील 6 पैकी 4 जागा लढवण्यावरती भाजप ठाम, तर उर्वरित 2 जागा शिवसेनेला सोडणार असल्याची माहिती। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले। त्यामुळे घटनेच्या पदावर बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली। संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका। लग्न एकदा होतं, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला प्रमाणपत्र दाखवावं लागत नाही। पक्षाच्या घटनेमध्ये वेळोवेळी झालेले बदल आयोगाला कळवलेले आहेत, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबईमधील प्रभादेवी इथल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिराचा लवकरच कायापालट होणार। दुरुस्ती नूतनीकरण करून सुसज्ज अकादमी निर्माण करण्याचा प्रकल्प हाती। केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर उभारणीचा वाद पुन्हा चिघळणार। वाढवण बंदर संदर्भातील 19 जानेवारीला असलेली जनसुनावणी पुढे ढकलण्याची स्थानिक भूमिपुत्रांची मागणी। मात्र जनसुनावणीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी। महाराष्ट्र एकीकरण समितीचं मुंबईमधील हुतात्मा चौकात आंदोलन। बेळगाव, कारवार, निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी एकीकरण समितीकडून घोषणाबाजी। पुण्यामधील शिक्षण आयुक्त कार्यालयास समोर इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांचं आंदोलन। राज्य सरकारकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घ्यावा, आंदोलकांची मागणी। अटल सेतू पिकनिक स्पॉट नाही, मुंबई पोलिसांनी दिली सक्त ताकीद। अटल सेतूवर सेल्फी आणि फोटो घेण्यासाठी गर्दी होत असल्यानं मुंबई पोलीस कारवाईच्या तयारीत। अटल सेतूवर वाहनं थांबवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा। पुढील काही दिवसांमध्ये मुंबईत थंडीचा जोर वाढणार। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील वातावरणामध्ये मोठा बदल। धुळे जिल्ह्यामधील तापमान दुसऱ्या दिवशीही 8 अंशांवर। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे थंडीत वाढ। पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता। गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये किमान तापमानात घट। तापमान आज 9 अंशांपर्यंत। दुपारी उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे सकाळी तसंच रात्री वातावरणातील वाढता गारवा यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये देखील वाढ। कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्याला पोलिसांकडून अटक। रोहित वरकुटे असं छेड काढणाऱ्या व्यक्तीचं नाव, तो कसाऱ्याचा रहिवासी। कांदिवलीमध्ये 8 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त। कांदिवली पोलिसांची कारवाई। गुटखा घेऊन जाणारा टेम्पो चालक दिलशान खानला अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये चापानेर आणि वैजापूरमध्ये 2 एटीएम फोडले। चापानेरच्या एसबीआयच्या एटीएम मधून चोरट्यांनी 22 लाख लुटले, तर वैजापूरच्या आयडीबीआयच्या एटीएम मधून 16 लाख रुपये लंपास।
ठाण्यामधील श्रीरंग सोसायटीमधील तळमजल्यावरती पार्क केलेल्या वाहनांना आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. मालेगाव शहरामधून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय मुलाचा नाशिकच्या चांदवड घाटाजवळ मृतदेह आढळला. गेल्या 12 दिवसांपासून हा मुलगा होता बेपत्ता. मुलाची हत्या झाल्याचा कुटुंबियांना संशय. कोल्हापूरमध्ये अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई. बांबवडे इथल्या आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर कारवाई. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर यांनी केलं स्टिंग ऑपरेशन. पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश. राजस्थानी अभिनेत्रीसह उझबेकिस्तानच्या 2 मॉडेल पुणे पोलिसांच्या ताब्यात. विमाननगर भागात सुरू होता ऑनलाईन वेश्या व्यवसाय. हिंगोलीमध्ये वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनामध्ये 25 ते 50% घट होण्याची शक्यता. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा 400 पारचा नारा. पुढील 30 वर्ष केंद्रात भाजपची सत्ता राहील, या दृष्टीनं प्रयत्न करा. अमित शहा यांची क्लस्टर प्रमुखांच्या बैठकीत सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्रिसूर जिल्ह्यामधील गुरुवायुरा मंदिराला भेट, तर मोदींकडून वैदिक मंत्र पठण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.